नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 1मधील आज आपण मायोलॉजी या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. तर NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार रचना शारीरच्या पेपर 1मध्ये तुम्हाला मायोलॉजी हा टॉपिक 4 मार्कांचा वेटेज दिलेला आहे त्याला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी. आता इथे जरी 4 मार्कांचं वेटेज दिलेलं असलं तरी आपण त्याला MCQ आणि SAQच्या दृष्टीने अभ्यास करूया. कारण असं नाही की 4 मार्कांचं वेटेज दिले मग 5 मार्कांचा SAQ कसा येऊ शकतो असं आपण म्हणू शकत नाही. कारण एक प्रिव्हियस इयरला 1-2 वेळेस मसलसुद्धा विचारलं गेलेलं आहे SAQमध्ये. तर तुम्ही त्याला MCQ आणि SAQच्या दृष्टीने स्टडी करा आणि जर नाही आलं तर ते तुमचं नशीबच आहे की फक्त MCQला विचारलं तर ती चांगली गोष्ट आहे. तर SAQच्या दृष्टीने देखील त्याला अभ्यास करा. या व्हिडिओमध्ये आज आपण मसल्सचं बेसिक पार्ट, त्याचे टाईप्स, त्याच्यानंतर जे अप्पर एक्स्ट्रिमिटीचे मसल आहेत, लोअर एक्स्ट्रिमिटीचे मसल आहेत, त्याच्यानंतर फ्लेक्झर ग्रुप आहे, एक्सटेन्सर ग्रुप आहे किंवा थायचे मसल असतील, ते सर्व मी तुम्हाला नोट्स देणार आहे. मी तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये नोट्स देणार आहे. तुम्हीसुद्धा ते टेबल फॉर्मॅटमध्येच करा कारण त्याला जास्त वेटेज नाही आहे. त्याला जास्त डीपमध्ये अभ्यास करू नका. जेवढं गरजेचं आहे तेवढंच अभ्यास करा. आणि BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते सुद्धा एकदा चॅनलवर जाऊन अवश्य पहा. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्झामसाठी लागणाऱ्या मायोलॉजीच्या संपूर्ण नोट्स मिळून जातील. आपण प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बघणार नाही. सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये चार्ट स्वरूपामध्ये अपलोड केलेलं आहे. तुम्ही फक्त पॉज करून ते राईट करून घ्या. ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. तर सुरुवात करूयात. स्ट्रक्चर अँड टाईप ऑफ मसल्स. त्यामध्ये सुरुवातीला स्केलेटल मसल. अटॅचमेंट विथ द बोन फॉर्म्स मेजर बल्क ऑफ ह्युमन बॉडी अबाउट 40 to 50% ऑफ द टोटल बॉडी मास. म्हणजे बऱ्यापैकी हे स्केलेटल मसल असतात. बेली बल्की अँड फ्लेशी सेंट्रल पोर्शन ऑफ द मसल. टेंडॉन नॉन कॉन्ट्रॅक्टेबल असतात. एंड ऑफ मसल अटॅच टू द बोन. अपोन्युरोसिस फ्लॅटन्ड एंड असतं. स्ट्रक्चर कसं असतं तर मसल फायबर पहिलेले आहेत. मसल सेल कंटेनिंग सार्कोप्लाझम आणि सार्कोलेमा. त्यानंतर इपिमायशियम कनेक्टिव्ह टिश्यू शीट सराउंडिंग द इच मसल सेल. त्यानंतर फॅसिक्युलस इच कंपार्टमेंट कंटेन्स बल्क ऑफ मसल फायबर. पेरिमायशियम लेअर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू सराउंडिंग इच फॅसिक्युलस. एंडोमायशियम कनेक्टिव्ह टिश्यू सराउंडिंग इच इंडिव्हिज्युअल मसल फायबर. त्यानंतर नेक्स्ट आहे स्मूथ मसल. अब्सेन्स ऑफ स्ट्रायशन अँड आर प्रेझेंट इन द विजरा. देर आर ऑनली इनव्हॉलेंटरी मसल्स ऑक्युपाय वॉल ऑफ इंटरनल ऑर्गन्स अंडर कंट्रोल ऑफ ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आणि स्पिंडल शेप्ड हॅव्हिंग 1 न्यूक्लियस. हे स्मूथ मसल असतात. आणि तिसरा टाईप आहे कार्डियक मसल. फाउंड इन द वॉल ऑफ हार्ट. स्ट्रायटेड मसल असतात. रेक्टँग्युलर इन द शेप. कंटेन्स सेंट्रल न्यूक्लियस आणि इनव्हॉलेंटरी स्ट्रॉंग आणि रिदमिक असतात. हे जे आता आपण मसलचे टाईप बघितले ते तुम्हाला इथे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये दिसत असतील तर असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आता डिटेल आपण प्रत्येक याला चालू करणार आहे. मसल्स ऑफ अप्पर एक्स्ट्रिमिटी. त्यामध्ये डेल्टॉइड, बायसेप्स, ब्रॅक आहे. तर प्रत्येक मसलमध्ये काय काय असणार आहे तर ओरिजिन, इन्सर्शन, त्याचा नर्व सप्लाय आणि त्याची ॲक्शन. तर आपण फक्त मसल ऑफ अप्पर एक्स्ट्रिमिटी थोडं डिटेलमध्ये बघणार आहे. बाकी वरून फक्त बघणार आहे. तुम्ही नंतर ते पॉज करून लिहून घ्या. तर डेल्टॉइड मसल त्याचा ओरिजिन आहे अँटिरियर बॉर्डर ऑफ 1/3 ऑफ क्लॅविकल. त्यानंतर लॅटरल बॉर्डर ऑफ ॲक्रोमियन आणि लोअर लिप ऑफ क्रेस्ट ऑफ स्पाइन ऑफ द स्कॅपुला. हे 3 त्याचे ओरिजिन आहेत. आणि इन्सर्शन म्हणजे ते कुठं इन्सर्ट होतं डेल्टॉइड ट्युबरोसिटी ऑफ ह्युमरसवरती. त्यानंतर नर्व सप्लाय त्याला ॲक्झिलरी नर्वचा असतो आणि त्याचे ॲक्शन्स ॲबडक्शन ऑफ आर्म, फ्लेक्जन अँड मेडियल रोटेशन ऑफ द आर्म, एक्सटेन्शन अँड लॅटरल रोटेशन ऑफ द आर्म. त्यानंतर दुसरा मसल आहे अप्पर एक्स्ट्रिमिटीचा बायसेप्स ब्रॅक आहे. त्याचं ओरिजिन आहे शॉर्ट हेड ऑफ टिप ऑफ कोरोकॉड प्रोसेस, लॉंग हेड सुप्राग्लिनर ट्युबरकल ऑफ द स्कॅपुला. त्यानंतर इन्सर्शन रेडियल ट्युबरोसिटी. नर्व सप्लायमध्ये मस्क्युलो क्युटेनस नर्व आणि बायसेप्स ब्रॅकायची ॲक्शन कशी आहे तर फ्लेक्झन ऑफ द एल्बो, शॉर्ट हेड इज फ्लेक्झर ऑफ द आर्म आणि पॉवरफुल सुपायनेशन ऑफ सुप्रा रेडिओल्नार जॉईंट. तर तुम्हाला कोणत्याही मसल संबंधित तो कोणत्या ऑर्गनचा किंवा कोणता अप्पर आहे, लोअर आहे, कोणता मसल आहे ते तुम्हाला आलं पाहिजे. त्याचा टाईप माहिती असला पाहिजे. त्यानंतर ओरिजिन, इन्सर्शन, त्याचा नर्व सप्लाय आणि त्या मसलमुळे कोणत्या ॲक्शन्स घडून येतात तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे या स्टेजला. तेवढं तुम्हाला आवश्यक आहे BMS फर्स्ट इयरमध्ये. तर एवढ्या सर्व गोष्टी करा. 4 मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झामसाठी दिलेलं आहे तर त्यानुसार अभ्यास करा. ट्रायसेप्स ब्रॅक आहे. त्याचं ओरिजिन लॉंग हेड ऑफ इन्फ्राग्लिनॉड ट्युबरकल, लॅटरल हेड ऑब्लिक रिज ऑन ह्युमरस आणि मेडियल हेड बिलो रेडियल ग्रो ऑफ ह्युमरस. त्याचे 3 हेड असतात. त्याचे ते ओरिजिन सांगितलेले आहेत. त्यानंतर इन्सर्शन ओलिक्रिनन प्रोसेस ऑफ द आल्ना. त्यानंतर नर्व सप्लाय रॅडियल नर्व आणि ॲक्शन्स काय काय आहेत पॉवरफुल एक्सटेन्शन ऑफ एल्बो जॉईंट, लॉंग हेड सपोर्ट्स द हेड ऑफ ह्युमरस इन ॲबडक्टेड पोझिशन. त्यानंतर नेक्स्ट मसल आहे ट्रॅपेझियम मसल. त्याचा ओरिजिन आहे मिडल 1/3 ऑफ सुपिरियर न्यूचेलाइन. त्यानंतर लिगामेंटम न्यूचे. त्यानंतर C7 स्पाइन, T1 to 12 स्पाइन. त्याचं इन्सर्शन आहे पोस्टेरियर बॉर्डर ऑफ लॅटरल 1/3 ऑफ द क्लॅविकल आणि अप्पर बॉर्डर ऑफ स्पाइन ऑफ स्कॅपुला. त्याचं नर्व सप्लाय आहे स्पायनल पार्ट ऑफ ॲसेसरी नर्व आणि ब्रांचेस फ्रॉम द नर्व C3 to L3 to L4. तर त्याचे ॲक्शन काय काय सांगितलं श्रगिंग ऑफ शोल्डर किंवा एलिव्हेशन अँड रिट्रॅक्शन ऑफ द स्कॅपुला, फॉरवर्ड रोटेशन ऑफ द स्कॅपुला. हे ट्रॅपेझियमच्या ॲक्शन्स आहेत. नेक्स्ट तुम्हाला इथे समोर फ्लेक्झर ग्रुप ऑफ मसल दिसत असेल तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. मी फक्त मसलचे नावं सांगतो. प्रोनेटर टेरेस, फ्लेक्झर कार्पी रेडियलिस आणि पाल्मारिस लॉंगस. अजून पुढे पण आहेत.
त्यानंतर नेक्स्ट आहे फ्लेक्झर कार्पी अल्नारिस, फ्लेक्झर डिजिटेरियम लॉंगस, फ्लेक्झर पॉलिसिस लॉंगस आणि प्रोनेटर क्वाड्रेटस. तर हे सर्व फ्लेक्झर ग्रुप ऑफ मसल आहेत. नेक्स्ट आपण एक्सटेन्सर ग्रुप ऑफ मसल पाहूयात. तर एक्सटेन्सर ग्रुप ऑफ मसल्समध्ये कोणते कोणते मसल येतात. आता इथे तुम्हाला क्लिअर समजत असेल की चार्ट फॉर्मॅट जर आपल्याकडे रेडीमेड असला तर आपल्याला किती गोष्टी कमी वेळात कमी पेजमध्ये लक्षात राहू शकतात. तर हे तो इथे तुमच्यासमोर उदाहरण आहे. तर इथे तुमच्यासमोर एक्सटेन्सर ऑफ ग्रुप ऑफ मसल आहेत. त्यामध्ये सुरुवातीचा जो चार्ट आहे तो मसल आहे. त्यानंतर ओरिजिन, इन्सर्शन, नर्व सप्लाय आणि ॲक्शन. त्यामध्ये ब्रॅकिओरेडियालिस, एक्सटेन्सर कार्पी रेडियालिस लॉंगस, एक्सटेन्सर कार्पी रेडियालिस ब्रेविस, एक्सटेन्सर डिजिटोरियम, एक्सटेन्सर डिजिटोरियम मिनिमी, एक्सटेन्सर कार्पी अल्नारिस आणि अँकोनियस मसल. नेक्स्ट टेबल आहे इथे अँटिरियर थाय रिजनच्या मसल्सचा. त्यामध्ये सार्टोरियस, रेक्टस फिमोरिस, वॅस्टस लॅटरलिस, वॅस्टस मेडियालिस, वॅस्टस इंटरमिडियस, आर्टिक्युलरिस जेन्यू. यामध्ये सुद्धा सेम तेच पॉईंट्स आहेत. ओरिजिन, इन्सर्शन, नर्व सप्लाय आणि ॲक्शन. आता इथे तुम्ही जर बघितलं तर सर्वांचा नर्व सप्लाय हा फिमोरल नर्व आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही थाय रिजनची मसल लिहित असता तेव्हा सर्वांचा नर्व सप्लाय हा फिमोरल नर्व असतो. आणि तेच जर तुम्ही प्रत्येकाची जर ॲक्शन बघायला गेलात तर तिथे बऱ्यापैकी एक्सटेन्शन ऑफ नी जॉईंट हे तुम्हाला ॲक्शन दिसेल. तर अशा प्रकारे जे कॉमन गोष्टी आहेत त्या कॉमन लक्षात ठेवा आणि जे स्पेसिफिक वेगवेगळ्या मसलसाठी वेगळे आहेत त्यासुद्धा वेगळ्या लक्षात ठेवा. जेणेकरून असं लक्षात ठेवलं तर तुमच्या गोष्टी लवकर लक्षात राहतील, कमी वेळात लक्षात राहतील आणि चांगल्या लक्षात राहतील. त्यानंतर नेक्स्ट आहे इथे पोस्टेरियर थाय रिजनचे मसल्स. त्यामध्ये सेमी टेंडिनोसस, सेमी मेम्ब्रेनोसस, बायसेप्स फिमोरिस, ॲडक्टर मॅग्नस. ह्याच्यामध्ये सुद्धा सेम तेच ओरिजिन, इन्सर्शन, नर्व सप्लाय आणि मुवमेंट. तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून ते व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर काफ मसल्स दिलेले आहेत इथे. काफ मसल हे 2 कंपार्टमेंटमध्ये डिवायडेड असतात, अँटेरियर कंपार्टमेंट आणि लॅटरल कंपार्टमेंट. तर अँटेरियर कंपार्टमेंटमध्ये कोणते कोणते मसल येतात. टिबियालिस अँटेरियस, एक्सटेन्सर हॅल्युसिस लॉंगस, एक्सटेन्सर डिजिटेरियम लॉंगस, पेरोनियस टर्शियस आणि एक्सटेन्सर डिजिटेरियम ब्रेविस. हे सर्व अँटेरियर कंपार्टमेंटचे मसल आहेत. आणि लॅटरल कंपार्टमेंटमध्ये पेरोनियस लॉंगस आणि पेरोनियस ब्रेविस. तर याचंसुद्धा तुम्ही पॉज करून लिहू शकता. हे मी जास्त तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन पण नाही करत आहे कारण हे तुम्हाला एक्झामसाठी 4 मार्कांचं वेटेज आहे. जर जास्त सर्व काही सांगत बसलो तर तो व्हिडिओ पण खूप लांब होईल आणि त्याची तुम्हाला सध्या आवश्यकता नाही आहे. तुम्ही पॉज करून लिहून घेऊ शकता चार्ट फॉर्मॅटमध्ये, नंतर ते रिवाईज करू शकता. त्यानंतर मागे जे आपण 2 कंपार्टमेंट बघितले त्यातलंच तिसरा कंपार्टमेंट म्हणजे पोस्टियर कंपार्टमेंट. म्हणजे अँटेरियर, लॅटरल आणि पोस्टियर कंपार्टमेंट असे 3 कंपार्टमेंट असतात. तर गॅस्ट्रोनिमस, सोलियस आणि प्लॅन्टरिस हे पोस्टियर कंपार्टमेंटचे मसल आहेत. तर या होत्या BMS फर्स्ट इयरच्या रचना शारीर पेपर 1 मधील मायोलॉजी या टॉपिक संबंधित संपूर्ण नोट्स. तर सिलेबस कॉपीमध्ये तुम्हाला एवढेच सर्व पॉईंट्स दिलेले आहेत. तर एवढाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 4 मार्कांसाठी ते युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. तर MCQ आणि SAQच्या दृष्टीने अभ्यास करा. जेवढ्या मी नोट्स दिलेले आहेत ते व्यवस्थित वाचा. ते चार्ट व्यवस्थित तुमच्या बुकमध्ये काढा. ते तुम्हाला खूप उपयोगी पडतील. तेवढे जर तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला तिथे 4 मार्कांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.